सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आपल्या स्टोरीकडे वळूया. रोहितनं राणीला स्वतःपासून दूर जाऊ द्यायची नाही, काहीही झालं तरी, असं ठरवत रस्त्यावरच तिला किस केला. राणी मात्र त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. रोहित मात्र नाजूक राणीला त्याच्या बलदंड मिठीत पकडून तिचे दोन्ही हात पकडून किस करत होता आणि तिला विरोध करायला अजिबात चान्स देत नव्हता. येणारे जाणारे लोक बघायचे, हॉर्न वाजवत जायचे, हसायचे, पण आता रोहितला कोणाची काहीही पडलेली नव्हती. त्यातच राणीला आता ओळखीची लोकं पण जाताना दिसायची आणि तिला खूप लाज वाटायची. शेवटी तिनंसुद्धा त्याला विरोध करणारे हात थांबवले. थोडीशी शांत बसून किस करायला लागली. मग तोही थोडा शांत झाला. तिच्यावरचा जोर त्यानं कमी केला आणि राणीनं लगेच सावध होऊन त्याला दूर ढकलून दिलं आणि म्हणाली, काय चालले तुमचं? तुम्हाला लाज वाटते की नाही? ही जागा आहे का हे सगळं करण्याची? आणि रोहित तिचा हात पकडून म्हणाला, राणी मग चल ना, आत गाडीमध्ये चल. तसं तिनं त्याच्याकडे नाक फुगवून पाहिलं आणि म्हणाले, तुम्हाला लाज वाटते की नाही हो? आपण कुठे आहोत याचा तरी विचार करा. रोहित म्हणाला, आता तू बायको आहेस ना माझी, मग तो विचार तू कर आणि चल माझ्यासोबत. राणी म्हणाली, हा विचार तुम्ही रात्री नाही केला मला अपमानित करून घरी सोडताना? आणि रोहित थोडासा खजील होऊन म्हणाला, सॉरी राणी, पण मी तरी काय करू? परिस्थितीच अशी होती की. तशी राणी त्याला थांबवत म्हणाली, हो ना, परिस्थितीच अशी होती की तुम्ही माझा कधीच विचार नाही केला. जेव्हा तुमच्या घरच्यांना गरज होती तुमच्या लग्नाची, तेव्हासुद्धा परिस्थिती अशीच होती आणि तुम्ही माझ्याशी हट्टाने लग्न केलं. मी म्हणाले होते का माझ्याशी लग्न करा? मी म्हणाले का लग्नानंतर माझ्याजवळ या? मग तुम्ही स्वतःच मला इतकी सगळी स्वप्न दाखवता आणि पुन्हा एका क्षणात सगळी स्वप्न तोडून टाकता. का सर? तुम्ही मला एखादी कळसूत्री भावली समजता का? माझ्यामध्ये मन नाही असं वाटतं का तुम्हाला? काल रात्रीच्या प्रसंगानंतर सकाळ होईपर्यंत मी काय अवस्थेतून गेले तुम्हाला माहीत आहे का? रोहित म्हणाला, राणी मला दिसतंय, झोपली नाहीस ना रात्रभर? तुझे डोळे सगळं सांगतात, मला कळतं तुझ्या डोळ्यातलं. आणि राणी म्हणाली, खोटं. तुम्हाला जर माझ्या डोळ्यातलं कळत असतं तर माझं मनही कळायला हवं होतं. तुम्हाला माझं मन नाही कळत, मग नुसतं शरीराचाच ताबा कशाला हवा आहे तुम्हाला? आणि रोहित म्हणाला, ते मलाही कळतं की शारीरिक सुखातच सुख लपलेलं नसतं, पण ती पण एक फिजिकल नीड असते ना राणी, आणि संसार यावरच तर टिकतो. हे आजपर्यंत मला सगळ्यांनी सांगितलं, इवन तूसुद्धा सांगत होतीस. प्रेम फक्त मानसिक नसतं तर त्यात शारीरिकसुद्धा असावं लागतं काहीतरी. हे मलाही मान्य नसायचं, पण आता मी ही माझी सगळी तत्त्व, माझे रूल सोडून पुढे निघालो आहे ना, आणि मी पूर्ण मनाने तुला ॲक्सेप्ट केलं आहे, तेही अगदी मनापासून. आणि रात्री खरंच मला तुझा हक्क द्यायचा होता, पण हे सगळं झालं. आणि राणी निराश होऊन म्हणाली, जाऊ द्या, हे असंच होणार. माझं चुकलं जे तुमच्याकडून अपेक्षा ठेवत होते. रोहित म्हणाला, नाही राणी, तुझं काहीच नाही चुकलं. अगं मी नवरा आहे तुझा, तू माझ्याकडूनच अपेक्षा ठेवणार आणि तुझ्या अपेक्षा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. फक्त रात्रीसाठी माफ कर. आणि तुला माहीत आहे का, आज तू जे काही केलंस ना आपल्या घरासाठी, त्यामुळे आईला बाबांना नक्कीच तुझं कौतुक वाटणार आणि आई स्वतः तुला घरी बोलवेल बघ. राणी म्हणाली, आणि तुमचं काय? तुम्ही माझी बाजू घेऊन बोलला नाहीत का? एक नवरा म्हणून तुम्ही माझ्या बाजूने ठाम उभा आहात का? रोहित म्हणाला, हो राणी, मला खरंच असं वाटतंय की तू खोटं बोलली नाहीस आणि हे सगळं कुठून तरी चुकून आलं आहे. आणि आजच्या या महिलांच्या मोर्चावरून वाटते की हे चुकून नाही तर मुद्दाम कोणीतरी करतंय. मला सांग, तू कोणाशी असं काही बोललीस का ज्याचा त्या व्यक्तीने दुरुपयोग केला आहे? राणी आता रागात होती आणि म्हणाली, मला नाही आठवत काहीच, पण माझ्यामुळे तुमच्या घराची जी अब्रू गेली ती मला वाटतं परत आली असेल आजच्या माझ्या बोलण्यामुळे. तर आता माझा पिच्छा सोडा, असं म्हणून राणी रिक्षात बसली आणि निघून गेली. आणि रोहित पुन्हा निराश झाला आणि राणी पुन्हा माझ्यावर चिडली आहे, आता तिला पुन्हा मनवायला इतकाच वेळ लागणार असं त्याला वाटलं. मग तोही कारखान्यावर गेला. रोहित आणि राहुल मध्ये तिथं बरीचशी चर्चा झाली आणि रोहित राहुलला म्हणाला, दादा मला काय वाटतं माहीत आहे का,
यामध्ये कुठेतरी मला एका कटकारस्थानाचा वास येतोय. राहुल म्हणाला, मलाही तसंच वाटतं. संग्रामराजे शिर्केचा यात हात असेल का रे? रोहित म्हणाला, दादा मलाही तसंच वाटते, पण राणी कशी काय त्याच्यासमोर इतकं बोलेल हेच मला कळत नाही. बाहेरच्या कोणाही समोर घरातल्या गोष्टी बोलणारी ती नाही. राहुल म्हणाला, हो रे, खूपच हुशार आहे ती, आणि आजच्या तिच्या बोलण्यावरून मला एवढं कळालं की खमकी आहे अगदी. आपल्या घरामध्ये आईनंतर तीच. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर रोहित सूर्यवंशी, तुमची बायको आता तुम्हाला राजकारणात साथ द्यायला तयार आहे, कारण तिच्याकडे बुद्धिचातुर्य आणि वक्तृत्व चातुर्यसुद्धा भरपूर आहे. रोहित हसून म्हणाला, पण दादा ती रुसून बसली, आता काय करू? ही मुलगी पण ना सारखी सारखी रुसते. राहुल म्हणाला, रुसली तर रुसली, जी रुसते तीच खरी बायको असते. पण तुला पुन्हा तिला दूर जाऊ देऊ नकोस तुझ्यापासून. रोहित म्हणाला, हो, आणि कारखाना सुटल्यानंतर मी तिकडे निघालोय, तू घरी जा. राहुल म्हणाला, ठीक आहे. आणि एक गधड्या, आजपर्यंत तिच्यासाठी तू काहीच घेतलं नसेल मला माहीत आहे, तर छानशी गिफ्ट घेऊन जा तिला. आणि रोहित हसून म्हणाला, हो. मग रोहितनं राणीसाठी थोडे गिफ्ट वगैरे खरेदी केले आणि निघाला. आणि इकडे जेवताना जानकी म्हणाली, राहुल रोहितला फोन कर आणि जेवायला ये म्हणावं. आणि राहुल म्हणाला, आई तो राणीकडे गेलाय, बहुतेक तिकडेच जेवण करेल. जानकी आता काहीच नाही बोलली आणि तिचा रागवलेला चेहरा बघून हळूच सपना म्हणाली, आई मला वाटतं की राणी असं करणार नाही. काल जी बातमी आली आहे ना ती पूर्ण चुकीची आहे. जानकी म्हणाली, तिनं केलंय की नाही केलं हे मला माहीत नाही, पण काय झालं बघितलं ना. अगं आपण कोणाच्या सुना आहोत, कुठल्या खानदानात आहोत याचा विचार करावा लागतो. प्रत्येक शब्द बोलताना 20 वेळा तरी विचार करावा लागतो आणि मग तोलून मापून टाकावा लागतो शब्द. लक्ष द्यावं लागतं आणि मला तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे. मल्हारराव म्हणाले, जानकी अगं लहान आहे ती, शिकेल की हळूहळू. त्यात अजून तिच्या संसारालाच नीट सुरुवात नाही. त्या नवरा बायकोमध्ये काही धड नाही आणि तू तिच्यावर सून असल्याची जबाबदारी टाकतेस का? आणि जानकी लगेच म्हणाली, हे बघा इथेच तुम्ही चुकताय. सगळे मला ओळखायला. त्या दोघांमध्ये सगळं चांगलं होऊ नये असं का वाटतं मला? मीच किती धडपडते आहे ना. रोहितला संसारात घालण्यासाठी राणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. असा सगळ्यात तिचा दोष आहे असं मला म्हणायचं नाही, पण अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना घरच्या गोष्टी कशाला बोलायच्या असं मला म्हणायचं आहे. कोणासमोरही बोलताना खूप विचार करून बोलावं लागतं. उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करून जमत नाही हो. लोक पराचा कावळा करतात. कळलं ना आता तरी? राहुल म्हणाला, आई अगं खरं तर तसंच झालंय असं मला वाटतंय. राणी वेगळ्या हेतूनं बोलली असेल आणि हे सगळं आपल्यासमोर वेगळ्या इंटेन्शननं मांडलंय. आणि रोहित शोधतोय की हे सगळं कुणी केलं आणि राणी नेमकं कोणाशी हे सगळं बोलते. आणि त्यासाठी तो तिच्याकडे गेला आहे. मल्हारराव म्हणाले, मग जानकी तू तिला माफ केलंस का? जानकी म्हणाली, आधी हे सगळं माझ्यासमोर येऊ द्या की हे कोणी केलंय. मग ज्यानं हे केलंय ना, मी त्याच्या छाताडावर पाय देऊन राणीला स्वतः आणायला जाईल. तोपर्यंत माझा राग जाणार नाही. आणि राहुल त्याला फोन करून सांग, रात्र झाली तर तिकडेच थांब म्हणावं. आधीच वैरी जास्त झालेले आहेत आपले, रात्रीचा प्रवास करू नकोस म्हणावं. राणीकडेच थांब. आणि राहुल हसून म्हणाला, ओके. आई तू ना मदर इंडिया आहेस. तुझ्या ना मनात काय आहे कळतच नाही. आता कशी श्यामच्या आईसारखी बोललीस आणि काल कशी बोलत होती जमदग्नीच्या मातेसारखी. तसे सगळे हसले. जानकीनं त्याचा कान पिळला आणि म्हणाली, आता बाप होणार आहेस म्हणून जीभ चुरू चालवू नकोस माझ्यापुढे, खा गुपचूप. आणि राहुल सॉरी म्हणाला. मग जानकीनं त्याचा कान सोडला आणि तोच हात त्याच्या डोक्यावरून प्रेमाने फिरवला आणि सपनाला म्हणाली, आता तू काय बघतेस, खा पटकन आणि पोटभर खा. मग असं म्हणून सगळेजण खात होते आणि थोडेसे खुश होते. आणि इकडे रोहित भलेही मोठी गिफ्ट घेऊन राणीचा दरवाजा वाजवत होता आणि राणीच्या छोट्या भावाने दरवाजा उघडला आणि त्या गिफ्टच्या पाठीमागून त्याला कोणी दिसलंच नाही. आणि तो म्हणाला, कोण पाहिजे? रोहित म्हणाला, राणी पाहिजे. तिचा भाऊ म्हणाला, एकच मिनिट आलो. आणि तो म्हणाला, ताई अगं तुला भेटायला कोणीतरी बोलवते.
राणी म्हणाली, कोण आहे? असं म्हणून बाथरूममध्ये बाहेर आली, तिचं पॅन्ट आणि टी शर्ट ठीक करत, आणि तिला मागून त्याला बघण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, कोण आहे? आणि रोहित म्हणाला, आत येऊ का? हे ठेवल्यावर बोलू का? तसं तिने त्याचा आवाज ओळखला आणि म्हणाली, सर तुम्ही? आता तुम्ही इथे काय करताय? आता रोहित ती आत ये असं न म्हणताच आत गेला. ते सगळं ठेवलं आणि थोडासा दम घेत खुर्चीत बसला आणि म्हणाला, राणी अगं, तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय. राणीनं कमरेवर हात ठेवला आणि रागात म्हणाली, उचला ते सगळं. कुणी मागितले तुम्हाला गिफ्ट? मला अजिबात नकोय आणि तुम्ही निघा. रोहित म्हणाला, राणी अगं असं काय करतेस? सकाळीच तू या बायकांना म्हणालीस ना, तुझा नवरा इकडे सारखा येतो तुझ्यासाठी म्हणून आलोय, मला हाकलू नकोस ना. राणी म्हणाली, हे बघा, मी त्यांना सांगण्यासाठी बोलले, मग खरं करून दाखवण्याची लगेच गरज नाही. रोहित मला बरं ते जाऊ दे, हे बघ ना मी तुझ्यासाठी काय आणलंय, असं म्हणून तिला दाखवायला लागला. राणी म्हणाली, मला यातलं काहीच नकोय. आणि राणीच्या आईने ते बघितलं आणि तिचा उद्धटपणा बघून म्हणाली, राणी का वेड्यासारखी करतेस? अगं जे झालं ते झालं, सोडून दे. राणी वैतागली आणि म्हणाली, सारखं सारखं मीच का सोडून द्यायचं गं? मला काही मान पान आहे की नाही, की मी मुलगी आहे म्हणून सगळं सहन करायचं? मग कधीतरी यांनाही म्हणावं की स्वतः माझ्या जागी येऊन बघा आणि कसं वाटतं ते सांगा. नेहमी मीच माझा हट्ट सोडायचा. जरा समोरच्याने पण हट्ट सोडा ना. नेहमी मीच माझ्या उत्साहावर पाणी टाकायचं. समोरच्याच्या उत्साहावर सुद्धा पाणी टाकलंच पाहिजे कधीतरी. सर, आता हे सगळं उचला आणि जा. हे सगळं करून माझ्यावर परिणाम होणार नाही. रोहित खजील होऊन म्हणाला, राणी अगं असं काय करतेस? आता मी आणले तुझ्यासाठी तर घे ना. राणी म्हणाली, कोणत्या अधिकारानं घेऊ? रोहित म्हणाला, मी नवरा आहे तुझा आणि आता मी तुला तुझा अधिकारसुद्धा देतोय. त्यामुळे मला पुन्हा म्हणू नको कागदावरचा नवरा. मी आता फुल्ली अँड फायनली तुझा नवरा आहे, सगळ्या अर्थाने. आणि एकतर तू ही सगळी गिफ्ट घे किंवा मी इथे राहणार, असं त्यानं सांगितलं आणि ती काहीच बोलली नाही. आणि मग म्हणाला, आई मला भूक लागली, मला जेवायला वाढा, असं म्हणून त्यानं राणीला दम दिला आणि तिच्याकडे बघून जेवायला बसला. राणीची आई म्हणाली, अहो हात तरी धुवा, तुमचंच घर आहे असं समजा, या. मग रोहितनं हात धुतला आणि आई राणीला म्हणाली, राणी अगं टॉवेल दे त्यांना. तरी राणी आपली तशीच पुतळ्यासारखी उभा होती आणि त्याचे नखरे बघत होती. आणि आता त्यानं राणीलाच त्या घरात परखं करून टाकलं आणि स्वतःचं घर असल्यासारखं वावरायला लागला. मग तो जेवायला बसून सगळं खात होता. आई त्याला प्रेमानं वाढत होती. राणी रागारागात आतमध्ये जाऊन अभ्यास करत बसली. मग त्याचं जेवण झालं आणि तो तिच्याकडे आतमध्ये गेला आणि म्हणाला, राणी काय करतेस? ती म्हणाली, काय पाहिजे? तो म्हणाला, बडीशोप मिळेल का? तिनं त्याच्याकडे रागात बघितलं, पुस्तक आपटलं आणि बाहेर निघून गेली. त्याला वाटलं बडीशोप घेऊन येईल, पण राणी स्वतः जेवत बसली. आणि मग तो स्वतः बघायला आला की इतका वेळ ती काय करते आणि ती जेवते हे बघून तो पुन्हा आतमध्ये गेला. ती आली जेवल्यानंतर आणि रोहित तिची मस्करी करत म्हणाला, जेवलीस होय? मला वाटलं माझ्यावरच्या रागापोटी तू जेवणार नाहीस. मग मी प्लेट घेऊन येईन, तुझी विनंती करेन, खा का म्हणेल, मग तू खाशील. असं काहीतरी घडेल असं वाटलं मला. आणि राणी म्हणाली, असली अपेक्षा आता मी सोडून दिलेली आहे. आता मी खूप प्रॅक्टिकल झाले आहे. तुमचं तुम्ही खा, नाहीतर बसा, माझं मी खाणार. आणि रोहितनं थोडेसे डोळे उडवले, घसा साफ केला आणि म्हणाला, बापरे, खूपच प्रॅक्टिकल आहे. खरंच का गं राणी? इतकी कठोर झालीस का तू? आणि राणी ठसक्यात म्हणाली, हो. आणि तुम्ही आता बाहेर जा, मला इथं झोपायचं आहे. आणि तुमच्या घरी जाणार आहात की नाही? रोहित आता बेडवर पटकन झोपला हातपाय पसरून आणि म्हणाला, मी आज इथेच माझ्या सासरी मुक्काम करणार. आणि तू पण झोप ना इथे, मी कुठे नाही म्हणालोय, किती मोठा बेड आहे. राणी हाताची घडी घालून त्याच्याकडे पाठ करून म्हणाली, मला इथं झोपायचं नाही. रोहित म्हणाला, मग तू बाहेर जाऊन झोप, पण मी इथेच झोपणार. राणी चिडून म्हणाली, ही काय तुमची दादागिरी? हे बघा, गुपचूप बाहेर व्हायचं, नाहीतर मी. रोहित म्हणाला, नाहीतर काय करशील? ओरडशील का? ओरड, बिनधास्त ओरड, पण मी इथून हलणार नाही. आणि मी तुलाही जा म्हणत नाहीच बाहेर.
तू झोप ना इथे माझी शेजारी, असं म्हणून तो हसायला लागला. राणीनं तर त्याच्याशी बोलणं टाळलं आणि म्हणाली, ठीक आहे झोपा, मी बाहेर जाईल, पण मला अभ्यास करायचा आहे तोपर्यंत इथेच बसणार. असं म्हणून तिच्या टेबल खुर्चीत बसली पुस्तक उघडून आणि अभ्यास करायला लागली. आणि रोहित तिच्याकडे बघायला लागला. आता तिला पुन्हा अभ्यास करता करता प्रश्न पडला. तिनं त्याच्यासाठी रोहितला अजिबात विचारलं नाही. मनोजला फोन केला आणि म्हणाले, मनोज मला या प्रश्नाचं उत्तर सांग. आणि मनोज म्हणाला, राणी अगं नेमका याच प्रश्नात मी अडकलो आहे. तू एक काम कर ना, आता सर असतील ना तिथे तर त्यांना विचार ना. आणि हे ऐकून रोहित हळूच त्याचा कानोसा घेत होता फोनचा. राणी रागात म्हणाली, तुला येत असेल तर बोल, नाहीतर राहू दे, आणि फोन ठेवला. मग रोहित तिच्याजवळ गेला स्वतःच आणि म्हणाला, बघू कोणता प्रश्न आहे. ती म्हणाली, राहू द्या, काय नको, काही गरज नाही. तो म्हणाला, थांब ग, प्रोफेसर आहे मी आणि तू माझी स्टुडंट, या नात्यानं प्युअर माइंडनं मी तुला शिकवू शकतो. आणि शेवटी राणी, आपलं काहीही चालू दे, पण तुझं शैक्षणिक नुकसान व्हायला नको असं मला वाटतं. असं म्हणून तो तिला शिकवायला लागला आणि म्हणाला, मी सांगतो ते लिहून घे. मग आता राणीसुद्धा म्हणाली, बरं सांगा. मग रोहित तिला त्या प्रश्नाचं उत्तर सांगत होता. राणी पुन्हा मग्न झाली ते उत्तर लिहिण्यात आणि मन लावून ते लिहित असतानाच रोहितनं हळूच दुसरा हात हळूहळू तिच्या कमरेत घातला. तसं राणीला दचकल्यासारखं झालं. हळूच तिच्या अंगावर एक शहारासुद्धा आला. तिने डोळे झाकले आणि हातातलं पेन जागेवर थांबलं. रोहित आपल्या पुस्तकात बघून सांगत होता. दुसऱ्या बाजूला त्याच्या हाताची वळवळ सुरू होती आणि राणीनं त्याच्याकडे बघितलं आणि तो थांबला आणि म्हणाला, काय झालं, काय बघतेस. आणि राणी रागात म्हणाली, हात कुठं आहे. रोहित म्हणाला, हे काय, हा हात आहे की माझा, माझ्या हातात पुस्तक आहे. राणी म्हणाली, तो नाही, दुसरा हात कुठं आहे. तसं रोहितनं जीभ चावली आणि हात काढला. आणि राणी म्हणाली, प्रोफेसर आहात ना, प्युअर माइंडनं मला शिकवत होता ना, असलेच आहात तुम्ही लफडेबाज. मग माझा तुमच्यावर आता विश्वासच नाही. आधी ती मेघना, मग ती सायली आणि आता मी. रोहित म्हणाला, आता इतकं पण चालणार नाही का. राणी म्हणाली, अजिबात नाही चालणार, तुम्ही कसे आहात माहीत आहे मला. तो म्हणाला, हे बघ राणी, तुला मी खरं खरं सांगतोय, इतर मुलींच्या बाबतीत मी काहीही केलं नाही, फक्त तुझ्यावर प्रेम करतोय. राणी म्हणाली, हो का, मग ते सिद्ध करून दाखवा आणि माझ्यासमोर मेघना मॅडमना जाब विचारून दाखवा. टाळी एका हाताने वाजत नाही सर. आणि रोहित म्हणाला, ठीक आहे, मी विचारेल आणि उद्याच विचारेल, कर नाही त्याला डर कशाला. राणी म्हणाली, मग आता झालं असेल उत्तर सांगून तर जाऊन झोपा, नाहीतर जा तुमच्या घरी. रोहित म्हणाला, दादाचा फोन आला होता, तो म्हणाला की रात्रीचा घरी येऊ नकोस, नाहीतर पुन्हा हल्ला होईल माझ्यावर. आधीच मी सगळ्यांच्या हिटलिस्टवर आहे, तुला चालेल का माझ्यावर हल्ला झालेला. तशी राणी गप्प बसली आणि स्वतःच उठली, बाहेर झोपायला निघाली उशी आणि पांघरून घेऊन. तसं त्यानं तिचा हात पकडला आणि पटकन लाईटच घालवली आणि तिला बेडवर घेऊनच पडला. आणि बराच वेळ त्याचं काय सुरू होतं त्या बेडवर रात्रीच्या अंधारात कुणास ठाऊक. पण राणी नसती खुसरफुसर करायची, सर सोडा, सर नको, सर बाहेर आई आहे. पण आता त्या अंधारात रोहित तिला काय काय करत होता काय माहीत, पण तिला सोडत नव्हता. आणि राणी आई गो आ असं म्हणून अंधारात थोडी थोडी ओरडत होती. आणि मग काही वेळानं तिनं ओरडणं थांबवलं आणि ती म्हणाली, सर तुम्ही असं नाही करायचं, सर खाली उतरा. आता बहुतेक रोहित तिच्या अंगावर आला होता की काय, आणि तो ऐके ना म्हणून ती म्हणाली, सर शपथ आहे तुम्हाला तुमच्या आईची. तसा तो त्याच्यापासून दूर झाला आणि लाईट लावली आणि बघितलं तर त्यानं राणीचा अवतार पूर्ण खराब करून टाकला होता. तिचे कपडे विस्कटले होते, केस विस्कटले होते, बेडवरची बेडशीटसुद्धा विस्कटली होती. तिचं टी शर्ट वर गेलं होतं आणि तिच्या मानेवर, ओठांवर, गालांवर त्याच्या दाताचे निशाण होते. आणि आता तो तिला म्हणाला, आता जाऊ शकतेस तू बाहेर बिनधास्त. मग जेव्हा आई विचारेल की हे सगळं काय झालं तर काय उत्तर देशील, असं म्हणून भोवया उडवून त्यानं तिला विचारलं. आणि राणीनं त्याच्याकडं रागात बघितलं आणि ती बाहेर झोपायला जाऊ शकत नव्हती. तिला आता लाज वाटायला लागली आणि तिने कपडे व्यवस्थित केले आणि तिथंच खाली चटई टाकली आणि म्हणाली, मी इथे झोपते आणि तुम्हाला घातली शपथ कायमसाठी आहे, लक्षात ठेवा, अजिबात खाली यायचं नाही.
असं म्हणत ती त्याच्याकडे पाठ करून झोपली. रोहितसुद्धा मस्तपैकी बेडवर ताणून देत झोपला आणि ओठांवरून जीभ फिरवली आणि हळूच म्हणाला, राणी झोपली का गं? ती गप्पच बसली होती. तो पुन्हा म्हणाला, राणी, ए राणी. राणी इथं येऊन झोप ना, आपण उशा ठेवूया मध्ये, तू सेफ आहेस माझ्याजवळ. तरीही राणी गप्प, कारण आता त्याच्याजवळ ती सेफ नव्हती हे तिला माहीत होतं. आणि तो पुन्हा म्हणाला, राणी, आय लव्ह यू. तरीही राणी गप्प होती आणि निराश होऊन तो तिच्या पाठीकडे बघत झोपला. मग थोड्या वेळानं, थोड्या हक्कानं राणी म्हणाली, उद्या मी तुमच्या गाडीतून कॉलेजला येणार आहे, तेही मेघना मॅडम समोर अगदी रुबाबात. तुम्हाला चालेल का? आणि रोहित हसून म्हणाला, तुला चालणार असेल तर मलाही चालेल. आणि राणी, मी म्हणालो आय लव्ह यू, मग तू उत्तर दे ना. राणी म्हणाली, आधी त्यांच्यासमोर मला तुम्ही निर्दोष आहात हे सांगा आणि चूक मॅडमची आहे हे दाखवून द्या, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल. आणि आता रोहितनं ठरवलं की उद्या राणीसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचंच. आणि इकडे मेघनासुद्धा विचार करत होती की आज कॉलेजमध्ये रोहित आणि राणीचं तोंड इतकं का पडलेलं होतं. बहुतेक दोघांमध्ये भांडण झालेलं दिसते माझ्या त्या चिठ्ठीवरून. मग असं काहीतरी करायचं आणखीन की जेणेकरून ते कायमचं एकमेकांपासून वेगळे झाले पाहिजेत. असं म्हणून ती हसली आणि प्लॅन आखायला लागली. मग आता काय होईल पुढं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. धन्यवाद.